जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025। नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करण्यात आला। दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी बीड मुख्यालयी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शुभारंभ सोहळा स्थानिक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत पार पाडण्यात आला। जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिस प्रणाली प्रशिक्षण, बिगर सिंचन देयक प्रणाली प्रशिक्षण व सिंचन क्षेत्र मोजणी व आकारणी ॲप बाबत प्रशिक्षण देण्यात आले। दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय अंतर्गत कार्यालयीन इमारती व परिसर स्वच्छ करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला। दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी कृती पंधरवडा अंतर्गत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतकरी व पाणी वापर संस्था व अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणून पाण्याच्या कार्यक्षम वापराकरिता पाणी वापर संस्था स्थापनेबाबत जागृती करण्यात आली। दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाचे कालवा पाहणी, लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतकरी व जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत संयुक्तपणे पाहणी करण्यात येऊन सिंचन व्यवस्थापनातील शेतकरी व लाभधारक यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यात आल्या। तसेच आवश्यक दुरुस्त्यांच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्यात आला। पाटबंधारे प्रकल्पाकरिता संपादित जमिनींचा मोबदल्याचे धनादेश वाटपाचा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येऊन मोबदला वाटप करण्यात आला। दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी पाटबंधारे प्रकल्पाचे कालवा स्वच्छता करिता नाम फाउंडेशन पुणे सेवाभावी संस्था, लोकसहभाग व यांत्रिकी विभाग यांच्या मार्फत जागृती करण्यात येऊन निवडक प्रकल्पांवर कालवा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी कृती पंधरवडा अंतर्गत उपसा सिंचनाचे परवाने, तक्रारी, निरसन, अनाधिकृत पाणी उपसा अधिकृत करण्याबाबत लाभधारकांमध्ये जागृती करण्यात येऊन रीतसर पाणी उपसा अर्ज घेऊन परवाने वाटप करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली। 22 एप्रिल 2025 रोजी अधिकृत वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध व कार्यवाही याबाबत कृती कार्यक्रम राबवण्यात आला। 23 एप्रिल 2025 रोजी जलसंपदा विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पीक पद्धतीत बदल, पिकांची उत्पादकता वाढ व पाण्याचे नियोजन याबाबत लाभधारक शेतकरी यांच्या समवेत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करून जागृती करण्यात आली। दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी जलसंपदा विभागामार्फत सिंचन ई प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकल्पांचा आढावा घेऊन चालू पाणीपट्टी वसुली व थकीत पाणीपट्टी याबाबत जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येऊन वसुली वाढवण्यास कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व अधिकारी कर्मचारी यांना निर्देश देण्यात आले। दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी कृती पंधरवडा कार्यक्रमांतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र बारामती व ग्लोबल ट्रस्ट सिरसाळा येथे कृषी दर्शन सहलीचे आयोजन करून शेतकरी व लाभधारक यांना कृषी विषयक नाविन्यपूर्ण बाबतीत मार्गदर्शन प्राप्त करून देण्यात आले। दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबाबतच्या प्रश्नांचा शोध घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले। दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी विभागामार्फत सर्व नोडल अधिकारी यांच्याकरिता आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपत्ती वेळी व्यवस्थापनाच्या उपाययोजना व कृती कार्यक्रम याबद्दल मार्गदर्शन करून आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करण्यात आले। दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी जलसंपदा विभागाच्या महामंडळाची जागा शासनाच्या नावे करण्याकरिता महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे पाठपुरावा करण्यात येऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे। तसेच
विभागामार्फत सिंचनातील नाविन्यपूर्ण योजना या विषयाकरिता पेपर परफेक्शन कॉम्पिटिशन घेण्यात आलेली असून सदरील उपक्रमास भरीव प्रतिसाद मिळाला असून नवीन संकल्पनास वाव देण्यात आलेला आहे. दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 चा समारोप सोहळा आयोजित करण्यात येऊन सदर पंधरवडा कार्यक्रम सक्रिय सहभाग घेतलेल्या जिल्हानिहाय सर्व तालुक्यांचे नोडल अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यांच्या योगदानामुळे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले. यानुसार जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 चा कार्यक्रम यशस्वीपणे राबवून पंधरवडा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. चला पाण्याचे करूया संवर्धन, वसुंधरेचे होईल रक्षण.